नमस्कार, मी सारिका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर जन्माष्टमीनिमित्त आपण घरातल्या मूर्तीला झेरो साईजचा आपण ड्रेस शिवणार आहोत. तर तो कसा शिवायचा तो पाहणार आहोत. 3 इंच रुंदीचा आणि 18 इंच लांबीचा कपडा घेतलेला आहे इथं मी. आणि तो एका बाजून असं टीप मारून घ्यायची आहे बारीक, आणि या दोन्ही बाजू पण टीप मारून घ्यायचं आहे. आणि जे टीप मारलेली बाजू आहे त्या बाजूला आपण आता लेस लावून घेणार आहोत. हे बघा, इथून अशी शिलाईवरच ह्या टीप देऊन लेस लावून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीनं हा ड्रेस शिवलेला आहे आणि एकदम लगेच होतोय बघा हा शिवून. पटकन होणार आहे हा ड्रेस. आणि ह्या एकसारख्या अशा चुन्या बारीक पाडून घ्यायच्या आहेत. एकदम बारीक चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. बघू शकताय तुम्ही, सुंदर अशा चुन्या पाडून घेतलेल्या आहेत. आता 5 इंच आपला तयार चुन्या पाडून झालेला आहे. आणि आता ह्याच्यावर कटिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि 5 इंचचा आपण कपडा, लांबी 5 इंच आणि रुंदी 2 इंच घ्यायची आहे. हे बघा, मी 2 इंचचा कपडा घेतलेला आहे आणि 5 इंच, आता 5 इंचचा मी कपडा कापून घेते कटिंग करून आणि दोन्ही फोल्ड करून शिलाई मारून घेते. एक शिलाई मारून घ्यायची आहे इथं. आणि इथून त्याच्या शिलाई जे लेस लावलेली आहे त्याच्या आतल्या बाजून आपण हा कपडा लावून शिलाई मारून घ्यायची आहे. जी पहिला वरती शिलाई दिलेली आहे ती शिलाई अशी वरून मारून घ्यायची आहे. इथं धागा निघून म्हणून दोन्ही बाजून शिलाई मारून घेतलेली आहे. हे बघा, आतल्या बाजून आपण आता शिलाई मारून घ्यायची आहे. ज्या वरच्या बाजूला चुन्या पडल्या आहेत त्या बाजून आपण हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि आतून आता हे बघा, या पद्धतीनं आपण फोल्ड करायचं आहे. इथं नॉट घालायची आहे. नॉट किंवा आपल्याकडे जर छोटी नाडी असेल तरी पण आपण घालू शकतो. मी इथं नॉट घातलेलं आहे. इथे असे नॉट घालून वरून त्याच्या शिलाई मारून घ्यायची आहे फोल्ड करत. असं शिलाई मारून घ्यायची आहे आपण. छोटी नॉट पण चालते किंवा हे बघा. आणि इथं ही गाठ मारण्यासाठी किती सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे आपला. आता काय करायचं आहे, ह्या फ्रॉकचा मध्य काढून त्याच्यामध्ये ही लेस गुणिले आकार असा करायचा आणि इथं टीप मारून घ्यायची आहे. बरोबर मध्यभागी लेस लावायची आहे छोटीशी, किंवा आपण कपड्याचं पण करू शकतो. मी लेस लावलेली आहे. मध्यभागी ठेवून त्याच्यावर शिलाई मारून घेतलेली आहे. आणि त्याच्यावरती काटावर आपण अजून एक लेस लावून घ्यायची आहे वरच्या बाजूला. म्हणजे जे वरून जी शिलाई आली आहे ते पण दिसत नाही आणि सुंदर दिसतो. त्यासाठी इथं वरून आता आपण लेस लावून घ्यायची आहे. मी ह्या घरातलाच कपडा, उरलेला जो कपडा असतो त्या कपड्यापासूनच शिवलेला आहे हा ड्रेस. आणि लेसचे जे तुकडे उरलेले होते त्यापासूनच हा ड्रेस शिवलेला आहे बघा. आणि खूप सुंदर असा ड्रेस झालेला आहे हा, बघू शकताय तुम्ही. आणि जेवढं आपल्याला पाहिजे आहे तेवढं आपण बांधू शकतो. आवड सैल करू शकतो. बघा किती सुंदर आपला ड्रेस तयार झालेला आहे. आणि जन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर त्याच्या पगडी करण्यासाठी श्रीकृष्णासनी कानाला पगडी करायची आहे आपल्या. तर त्यासाठी मी 2 इंच कपडा घेतलेला आहे रुंदीला आणि 5 इंच लांबी घेतलेली आहे. आणि एका बाजून ती शिलाई मारून घेऊन आता सरळ करायचा आहे तो कपडा. उलटा कपडा सरळ करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर लेस लावून घेतलेली आहे. आणि बघा, असं गुणिले आकार करून जे खालचे जे बाजू आहे ती आतमध्ये घालून शिलाई द्यायची आहे. हे बघा, हे जे 2 टोकं आहेत त्या आतमध्ये घालायचे आहेत आणि तिथं शिलाई मारून घ्यायची आहे. इथं शिलाई दोन्ही टोका आतमध्ये घालून असं गुणिले आकार करून फक्त टोका आत घालून घ्यायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीनं आपली पगडी तयार आहे.
आणि पटकन होतो बघा हा ड्रेस आणि सुंदर वाटतो एकदम घातल्यानंतर. तुम्हाला घालून पण दाखवतो. हे बघा किती सुंदर बसलेला आहे बघा. आपल्या मंदिरामधल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीसाठी हा बनलेला आहे. आणि माझा जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.